उपमुख्यमंत्री अजित पवारांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे। यामुळे अजित पवारांचे सर्व दौरे रद्द झालेत। कालच्या बैठकीलाही अजित पवार गैरहजर होते। डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिलाय। पवारांचं पाप हे फडणवीसांनी लपवलं अशी प्रतिक्रिया अभ्यासक पांढरे यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। तर पांढरे यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। भाजपचा 16 सप्टेंबरला मेळावा पार पडणार आहे। भाजप मुंबई महापालिकेची तयारी सुरू झाली आहे। मुंबई भाजपकडून विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। 16 सप्टेंबरला वरळी डोममध्ये मेळावा होणार असून यावेळी मुख्यमंत्री पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। महाविकास आघाडीचा विधान परिषदेत विरोधी पक्षनेता ठरलाय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून सतेज पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। सतेज पाटलांच्या नावावर दिल्ली हायकमांडकडून निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरे गटाच्या राजन विचार यांची याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे। म्हस्केंच्या खासदारकीला विचार यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं। ही याचिका फेटाळल्यानंतर नरेश म्हस्केंच्या खासदारकीवर शिक्कामोर्तब झालाय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासावरून झिशान सिद्दीकींनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे। हत्येतील मास्टरमाइंड अनमोल बिश्नोई लोणकर फरार आहे। पोलिसांकडून त्यांचा बचाव केला जात असल्याचा आरोप झिशान सिद्दीकी यांनी केलाय। जनसुरक्षा कायद्याविरोधात ठाकरे आक्रमक झालेत। आज राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे। मुंबईत शिवाजी पार्कात शिवरायांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येईल। यात महत्त्वाचे नेते पदाधिकारी उपस्थित राहतील। नवनियुक्त उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधलाय। शिंदेंनी राधाकृष्णन यांचं अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर असतील। नाशिकच्या शिलापूर परिसरातील सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅबचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर देखील उपस्थित राहतील। जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम समाजानं अशोक स्तंभाची तोडफोड केली। यावरून प्रकाश आंबेडकर आक्रमक झालेत। तोडफोडीचं समर्थन करून मुसलमानांनी स्वतःला भारतीय समाजापासून वेगळं केलंय। भारत हा शरियावर नाही तर संविधानावर चालतो हे लक्षात ठेवा असं आंबेडकर म्हणालेत।